पुण्याजवळच्या भुकुम गावातील हगवणे कुटुंबाचं हे घर पुण्यातल्या चांदणी चौकापासून 8 किलोमीटर अंतरावरती असलेलं चांदणी चौकातून आपण तामिनी घाटाकडे जायला लागलो की हे भुकुम गाव आहे आणि जो महामार्ग आहे या महामार्गापासून 30 ते 40 फूट अंतरावरती असलेलं हे बैठक घर, समोर असलेली ही शेती। 28 एप्रिल 2023 ला शशांक आणि वैष्णवी यांचं लग्न झालं आणि या घरची सून म्हणून वैष्णवी या घरामध्ये आली। खरं तर सुनेला लक्ष्मी मानलं जातं, पण हगवणे कुटुंबाला या लक्ष्मीची कदर नव्हती, तर वेगळ्या प्रकारची लक्ष्मी ज्याला पैसा आपण म्हणतो या पैशाची त्यांना हाव होती आणि म्हणून पहिल्या दिवसापासून वैष्णवीचा त्यांनी छळ सुरू केला होता। खरं तर वैष्णवीच्या वडिलांचं वाकड भागातील घर अतिशय आलिशान आहे, मोठा असा बंगला आहे, मात्र फक्त शशांकवरती असलेल्या प्रेमाखातर वैष्णवी आपल्या वडिलांचं ते मोठं घर, पुण्यातलं सुखी असं आयुष्य सोडून या बैठ्या घरामध्ये हगवणे कुटुंबियांच्या यायला तयार झाली होती। शहरी भागातील आपलं आयुष्य बाजूला ठेवून या शेतामध्ये असलेल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला ती तयार झाली होती। फक्त अपेक्षा होती ती तिचा पती शशांकने तिला साथ देण्याची। मात्र प्रेमविवाह जरी असला, दोघं एकमेकांना कॉलेजपासून जरी ओळखत असले तरी लग्नानंतर एक वेगळं रूप शशांकचं तिच्या नजरेस पडलं। जो शशांक तिच्यावरती प्रेम करत होता तोच तिला या घरामध्ये मारहाण करायला लागला। लग्नानंतर हे सगळं लगेच सुरू झालं आणि त्यामुळं म्हणजे 28 एप्रिलला लग्न झालं होतं 2023 मध्ये आणि त्यानंतर 27 नोव्हेंबर 2023 ला वैष्णवीने आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला। उंदरांना मारण्यासाठी जे विष वापरलं जातं, रॅट पॉइझन ज्याला म्हटलं जातं, ते तिनं जेवणातून खाल्लं। त्यामुळं तिला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी भरती करावं लागलं। 4 दिवस ती त्या ठिकाणी भरती होती, तिच्यावरती उपचार सुरू होते। मात्र या 4 दिवसांमध्ये या हगवणे कुटुंबातील कोणताही सदस्य तिची विचारपूस करण्यासाठी आला नाही। काही दिवस गेले, आपल्या वडिलांकडे ती राहिली। वडिलांनी पुन्हा तिला नांदायला म्हणून या घरी पाठवलं। पुन्हा तिचा छळ सुरू झाला। मधल्या काळात ती गरोदर राहिली तरी देखील छळ थांबला नाही। तिला बाळ झालं तरी देखील छळ थांबला नाही। 25 मार्च 2025 ला म्हणजे काही महिन्यांपूर्वी तिच्या सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे या दोघींनी मिळून तिला बेदम मारहाण केली। तिच्या तोंडावरती त्या थुंकल्या आणि तिला गाडीत घेऊन वाकडला तिच्या वडिलांच्या घरी त्यांनी सोडलं। हे सगळं सुरू होतं पैशांसाठी। वेळोवेळी 2 कोटी रुपये किंवा आणखी जी रक्कम किंवा वस्तू तिच्या वडिलांकडून तिला आणायला सांगितली जात होती। तिचे वडील अनिल कसपटे त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तरीही मारहाण सुरू होती। अखेर 16 मेचा दिवस उजाडला। दुपारी 1 वाजता वैष्णवीला तिचा नवरा शशांक आणि सासरा राजेंद्र हगवणे यांनी या घरामध्ये बेदम मारहाण केली। तिच्या अंगावरती व्रण उमटले आणि 1:30 वाजताच्या दरम्यान मारहाण झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे बापलेक इथून एका लग्नासाठी म्हणून बाहेर पडले। त्यानंतर इथं जे 3 CCTV कॅमेरे आहेत त्यामध्ये जी काही दृश्य आहेत, एक CCTV कॅमेरा हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता इथे आहे। दुसरा CCTV कॅमेरा हे जे नारळाचं झाड आहे या नारळाच्या झाडावरती आपण लावल्याचं पाहतो आहोत आणि तिसरा CCTV कॅमेरा या आपल्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे। तर दुपारी 1:30 पावणे 2च्या दरम्यान हे हगवणे बापलेक मारहाण करून वैष्णवीला बाहेर पडले। त्यानंतर वैष्णवी बाहेर या पडवीमध्ये आल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतं। काही वेळ ती इथे थांबली, आतमध्ये गेली, पुन्हा थोड्या वेळाने बाहेर आली। त्यावेळी तिच्या कडेवरती तिचं मूल होतं। 7 ते 8 मिनिटे या पडवीमध्ये ते थांबली आणि त्यानंतर मात्र तिनं हे जे तिचं बाळ आहे ते शशांकच्या आजीकडे, त्याच्या आईच्या आईकडे, इथं हे जे काही बैठक घर आहे दुसरं, तिथे ते ठेवलं आणि ती
आतल्या खोलीमध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली। गळफास लावून तिनं तिचं आयुष्य संपवलं। पाऊण तास गेला, लग्नासाठी म्हणून गेलेले राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे बापलेक पुन्हा या ठिकाणी आले आणि त्यांनी या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा उघडला गेला नाही। शशांक हगवणेंनी या घराच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन वैष्णवीला आवाज देण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूच्या सगळ्या इतर खोल्यांमध्ये त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर मोबाईलवरती देखील तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नाही। हे लक्षात आल्यानंतर इथं एक जनावरांचा गोठा आहे शेजारी, तिथून पार आणली आणि या घराचा दरवाजा त्यांनी पारेने तोडला आणि दरवाजा उघडून जेव्हा हे बापलेक आतमध्ये गेले तेव्हा आतमध्ये त्यांना मृतावस्थेमध्ये वैष्णवी आढळली। त्यानंतर उपचार म्हणून तिला एका खाजगी रुग्णालयामध्ये इथून काही अंतरावरती असलेल्या भरती करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिथे आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता हे घोषित केलं। अवघं 23 वर्षांचं वय होतं या वैष्णवीचं आणि प्रेमाखातर म्हणून आपल्या वडिलांचं मोठं घर आणि तिथलं सगळं सुखाचं आयुष्य सोडून ती इथं यायला तयार झाली होती। मात्र इथं आल्यानंतर तिला मिळाला तो विश्वासघात आणि हा जो विश्वासघाताचा धक्का होता तो तिला आत्महत्येपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरला। या घरामध्ये मोठ्या अपेक्षेने ती आली होती, मात्र 16 मेला या घरातून तिचा मृतदेह बाहेर पडला। कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।